आधी कार ट्रॅक्टर असेल टू व्हीलर आपण याच ठिकाणी ती आपण पत्रकार परिषद घेऊन आपण बक्षिसांचे तिथे इथे प्रेस घेतली होती. त्याच पद्धतीने आजही आपण एक 4-5 दिवस थोडा उशीर झाला मला, मागच्या आठवड्यात हे करायचं होतं पण वाहनं उपलब्ध नसल्यामुळं आज आपल्याला थोडं 5 दिवस अगोदर करायची वेळ आलेली आहे. पण ह्याच्या पाठीमागचा हेतू एवढाच आहे आपला की ज्या ज्या गोष्टी आपण मैदानामध्ये करणार आहोत, जी बक्षीस देणार आहोत, ती बक्षीस आज सगळ्या गाडा मालकांनी असेल शौकीने असेल त्यांना त्याच्यापूर्वी ते बघायला मिळायला पाहिजे. ह्यासाठी ही आजची आपली पत्रकार परिषद आहे. आणि अनेक काही गोष्टीचा बदल झाला असेल किंवा काही अजून काही गोष्टी आपल्यावर संवाद साधायचा असेल तर ते एक उद्देश ठेवून आम्ही ही आजची पत्रकार परिषद बोलवली आहे. या स्पर्धेचं स्वरूप कसं असणार आहे? 9 तारखेला स्पर्धा होणार आहे. स्वरूप आपण पूर्वी सांगितलेलं आहे की शिवसेना बैलगाडी संघटनेचे पहिलं अधिवेशन आपण सांगली जिल्ह्यामध्ये आयोजित करतोय. श्रीनाथ केसरी असं टायटलला नाव देऊन श्रीनाथ केसरीचा विजेता कोण होणार असं बऱ्यापैकी बैलगाडी क्षेत्रामध्ये आज उत्सुकता लागलेली आहे. आणि अशा पद्धतीने श्रीनाथ केसरीची बैलगाडी स्पर्धा त्या ठिकाणी पार पडणार आहे. त्यामध्ये 2 प्रकार आहेत. 3 फेऱ्याचं मैदान, एक जनरल पद्धत. एक जनरल पद्धती म्हणजे मध्ये 7 किलोमीटर गाडी धावून येतील, त्यातला विजेता ठरतो. 3 फेऱ्याचं मैदान म्हणजे 3 फेऱ्या होतात आणि त्यातनं फायनल ठरतो. त्याच पद्धतीने श्वानच्याही स्पर्धा तिथं आपण आयोजित केलेल्या आहेत. म्हणजे शेतकऱ्यांच्या जे जिव्हाळ्याचे विषय आहेत किंवा प्रामुख्याने आमचे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेब, उदयजी सामंत साहेब, श्रीकांतदादा शिंदे, त्याच पद्धतीनं पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई, आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर असे आमचे शिवसेना पक्षाचे अनेक नेते मंडळी ह्या स्पर्धेच्या निमित्तानं इथे उपस्थित राहणार आहेत. बक्षीस आज आपण बघितले आहेत की ज्या पद्धतीने मी पक्षाच्या वतीने बोललो होतो की पहिल्या 1 क्रमांकाला फॉर्च्युनर असेल, परत थार असेल, ट्रॅक्टर असेल, ट्रॅक्टरची अजून एक गाडी पाठीमाग आहे. ऍक्च्युली 7 ट्रॅक्टर आपल्या ह्या स्पर्धेमध्ये बक्षिसाच्या स्वरूपात आपण देणार आहोत. ते 3च आज इथे उपस्थित आहेत आणि 150 टू व्हीलर इथं आणण्यात थोडी अडचण असल्यामुळं आपण काही टू व्हीलर इथं बुलेट असतील, युनिकॉर्न, शाईन ह्या गाड्या इथं आपण सगळ्या आणलेल्या आहेत. तेव्हा बक्षीस जे आज आपण बोललेलो आहोत तीच बक्षीस 100% देणार आहोत. मी आता नाही, माझ्या 2-3 वर्षापाठीमागच्या आता 4थी माझी स्पर्धा आहे. मी सुरुवातीला एवढंच सांगितलं की उद्देश आमचा गोवंश संवर्धन झालं पाहिजे. उद्देश एकच, गोवंश संवर्धन. ही आमची ह्या स्पर्धेची टॅगलाईन आहे. ह्या नव्हे तर पूर्ण 4 स्पर्धेची टॅगलाईन आमची हीच आहे की उद्देश एकच, गोवंश संवर्धन. आणि दुसरी एक तुम्हाला प्रामुख्याने गोष्ट सांगायची झालं तर माझी पहिल्या स्पर्धेच्या वेळेस मी बोललेलो नव्हतो, कारण ती पहिल्या स्पर्धेच्या वेळेस आम्ही सुरुवात केलेली होती. म्हणजे त्यावेळेस आम्ही रोपटं लावलेलं होतं आणि त्या रोपट्याचं रूपांतर आज माझ्या 4थ्या स्पर्धेमध्ये त्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. ते म्हणजे जे रोपटं कुठल्या पद्धतीने लावलं तुम्हाला थोडक्यात मी सांगतो की आज बैलगाडी स्पर्धा जाहीर झाल्यापासून ते शेतकऱ्यांचं अर्थचक्र आहे. अर्थचक्राचे टर्नओव्हर जो झाला आहे शेतकऱ्यांच्या मध्ये बैलांच्या खरेदी विक्रीमध्ये, आज जवळजवळ आपली स्पर्धा जाहीर झाल्यापासून 100 कोटी रुपयांची उलाढाल या शेतकरी वर्गामध्ये बैल खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये झालेली आहे. म्हणजे एक पॅरलल अर्थव्यवस्था ह्या शेतकऱ्यांची निर्माण होऊ शकते ह्या बैलगाडी स्पर्धेतनं. आज प्रत्येकाला तुम्हाला आज बातम्यातनं दाखवत असताना मी तर फॉर्च्युनरच्या मध्ये उभं राहिलोय, कडेला 2 फॉर्च्युनर, त्या शेजारी 2 थार उभं राहिले आहेत, हे सर्वांना दिसते. पण ह्या पडद्या पाठीमागची बाजू जर विचार केला आपण तर शेतकऱ्यांचं मोठं अर्थचक्र किती आहे या बैलगाडी स्पर्धेच्या माध्यमातून. आज जेवढी बक्षिसं मोठी तेवढ्या बैलांना किमती जास्त मोठ्या मिळतात. आज बक्षीस जर आपण थार किंवा बुलेट पासून सुरुवात केली तर बैलाला किंमतही तेवढीच मिळणार आहे. आज फॉर्च्युनर असेल किंवा फॉर्च्युनरच्या भविष्यात कदाचित पुढेही जर गेलो आपण तर तेवढीच किंमत बैलांना मिळणार आहे. जास्तीत जास्त फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. आज बैलांची खरेदी विक्रीचे जर व्यवहार आपण बघितले तर मी परवा मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधत होतो, त्यावेळेस अगदी पुराव्यानेशी सर्वांसमोर बसलो होतो कशा पद्धतीने ह्या बैल खरेदी विक्रीमध्ये व्यवहार झालेले आहेत. 50 लाख रुपये, 80 लाख रुपये, 25, 11, 10 असे अनेक व्यवहार ह्या आपल्या स्पर्धा जाहीर झाल्यापासून झालेले आहेत. आणि खरोखर ह्याचा सर्व फायदा हा शेतकरी टू शेतकरी व्यवहार होत असल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होतोय. ह्या व्यवहाराच्या मध्ये अजून कुठलाही दलाल, शेतकरी, व्यापारी घुसलेला नाही, सरकारची GST नाही, सरकारचा हस्तक्षेप नाही. त्यामुळे शेतकरी टू शेतकरी हा व्यवहार होतोय. 100% फायदा हा गरीब जो खरोखर गोवंशाचं संवर्धन करतोय
शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला मिळतो. आणि येणाऱ्या काळामध्ये आमचा प्रयत्न राहील की ज्या पद्धतीनं जुन्या काळामध्ये प्रत्येक दारामध्ये बैल गाय बांधलेला दिसायचा, येणाऱ्या काळामध्ये हीच परिस्थिती आपल्याला बघायला मिळेल. कारण गाय, आपण ज्या गायीला गोमाता म्हणून तिची पूजा करतो, तिचं दर्शन घेतल्यानंतर 33 कोटी देवांचं दर्शन झाल्यासारखं आपण जे मानतो, हे येणाऱ्या काळामध्ये आपली संस्कृती पुन्हा एकदा जिवंत करण्याच्या दृष्टीनं आमचे प्रयत्न जे आम्ही केले ते यशस्वी होतील. प्रेक्षकांना काय म्हणतात, अंतिम रेषा जी असते तिथं अॅक्युरेसी येण्यासाठी काय उपाय नाही, ते अॅक्युरेसीसाठी आपले लाईव्ह ड्रोन, लाईव्ह चॅनेल, पुन्हा मोठमोठ्या स्क्रीन. माझ्या प्रत्येक स्पर्धेला एकच स्क्रीन असायची, म्हणजे 20x40ची क्रेनने हँगिंग केलेली एकच स्क्रीन असायची. पण ह्या स्पर्धेला मी 4 स्क्रीन ठेवलेले आहेत, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी 4 स्क्रीन लावून ड्रोनच्या माध्यमातून किंवा कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्या शेजारी 2 टॉवर, निकाल रेषा जी आहे त्या शेजारी 2 टॉवर उभा करून दोन्ही साईडने 2 कॅमेरे असतील, वरून ड्रोन असेल. म्हणजे ह्यात कोणी करतो म्हणले तरी कुठली हालचाल करता येणार नाही, कारण एवढ्या ॲक्युरेट नंबर एका नाही 4 स्क्रीनला दिसून लाईव्ह प्रेक्षक जवळजवळ 15-20 लाख प्रेक्षक लाईव्ह बघणार आहेत हा कार्यक्रम. त्यामुळं निकालात काहीच कोणाला शंका घ्यायची सुद्धा जागा मिळणार नाही, एवढी मला खात्री आहे. दादा, मोठ्या संख्येने प्रेक्षक या ठिकाणी येणार आहे, लाखोंची गर्दी होणार आहे, तर प्रेक्षक कशा पद्धतीने आपण कंट्रोल करणार आहे? मी तशी व्यवस्था केलेली आहे. जे श्वान स्पर्धा आहे ती एका बाजूला ठेवलेली आहे. परत दोन्ही स्पर्धेच्या मधलं अंतर 3 फेऱ्याचं असेल आणि जनरल पद्धतीचं असेल, त्याचं अंतर मधलं किंवा जे प्रेक्षक वर्ग बसण्यासाठी 4000 फूट मी जवळजवळ गॅलरी टाकली मारलेली आहे तिथं, म्हणजे प्रेक्षक जास्त करून बसून या स्पर्धेचा आनंद घेतील. त्यामुळं माझा तर अंदाज आहे की काय आज आपण प्रार्थना करू की जास्त गर्दी होऊ नये, सर्वांना स्पर्धा बघायला मिळाव्यात. पण जर गर्दी प्रमाणापेक्षा जास्त झाली तर शेवटी माझाही नाईलाज आहे. म्हणजे शेवटी आज काय होणार आहे, आज मी नव्हे तर ह्या बैलगाडी क्षेत्रातला जी 40 वर्ष या क्षेत्रामध्ये काम करतात ह्यांना सुद्धा अंदाज बांधता नाही झाला की प्रेक्षक किती येतील आणि गाड्या किती येतील. त्यामुळे मी तर आज मला वाटतं माझं दुसरं मैदान आहे, 4थं मैदान आहे. मग मी जास्तीत जास्त व्यवस्था करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण ते शेवटी प्रेक्षकांनी सुद्धा आज सर्वांनी आपलं मैदान आहे म्हणून तिथं वावरलं पाहिजे, कुठलाही गालबोट लागणार नाही, कुठलीही तिथं दंगा होणार नाही, अशा पद्धतीने प्रेक्षकांची, माझी जेवढी जबाबदारी आहे तेवढीच प्रेक्षकांचीही जबाबदारी आहे. दादा, मैदानाची तयारी कुठपर्यंत झाली? मैदानाची जवळजवळ 80% तयारी झालेली आहे. बऱ्याचपैकी तुमच्या चॅनेलवर मैदानाचीही तयारी दाखवलेली आहे. मी आज इथून झाले की मैदानावर जाणार आहे, तिथलीही तयारी तुम्ही बघत, मला वाटतं की गॅलरी पण चालू झालेली आहे, मारायची स्टेज झालेले आहेत, ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सर्व तिथं 90% झालेल्या आहेत. नोंद ही किती तारखेपर्यंत? नोंद ही 6 तारखेपर्यंत संध्याकाळी राहील. 7 तारखेला सकाळी 12 वाजता, 7 तारखेला 12 वाजता इथं लाईव्ह मध्ये लॉट्स काढले, म्हणजे चिठ्ठ्या काढल्या जातील. आणि एकदा गट फायनल झाली की परत नोंदीचा विषय येत नाही. त्यामुळे 6 तारखेला संध्याकाळी नोंद थांबेल सगळी. म्हणजे एकदा लॉट काढल्यावर पुन्हा कुठल्याही बैलगाडी मालकाची नोंद घेतली जाणार? 6 तारखेला मी पहिल्यांदाच सांगितले, आपण आता परत त्या गोष्टीचं काय, पण 6 तारखेला आपली 6 तारखेपर्यंत नोंद चालू राहील. तर ह्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा. आज एक आयोजक म्हणून माझं विनंती आहे सर्वांना की जास्तीत जास्त सहभागी झाला तर येणाऱ्या काळामध्ये एक आयोजक म्हणून पुढच्या स्पर्धा घेत असताना मलाही तो उत्साह राहायला पाहिजे की मागच्या स्पर्धेमध्ये गेल्या स्पर्धा आपल्या ज्या झाल्या थारची, त्या 100 गाड्यांमध्ये आपण ते थारचं मैदान पार पडलं. माझी अपेक्षा आहे की त्याच्याही होऊन जास्त गाड्या सहभाग घ्यावा यात आणि स्पर्धेची शोभा वाढवली. धन्यवाद.